अंकिता याला चिमटे नाही लावले, जाईल उडून हे. नाही ना, बरं झालं आठवण केली. हा तसेच टाकले वाळ. नाहीतर एक काम कर ना, बोल. आपल्या आतच घे नाही तर. आता आताच घेते जरा हो राहू. खाली गेले असते. हो तेच ना, म्हणतोय. आज वारा पण कारण खूप हा, आहे. हा. हे जरा थोडस आवरते हा. आणि हे सगळं आतमध्ये आतमध्ये घे घेते. म्हणजे आतच वाळत घाल. टेन्शन नाही. हा, टेन्शन आणि नाही. परत पाऊस आला तर ओले होतील. हो. जेवढे वाळलेत तेवढे. हॅलो, सो मस्त सॅटरडे मॉर्निंग झालेली आहे आणि अंकिता इथे बनवतीये कॉफी. सेकंड राऊंड. सेकंड राऊंड. पहिले चहा झालाय सकाळी आमचा आणि आता निवांत दिवस आहे आज. येस. आणि पाऊस पण Saturday. पडतोय बाहेर मस्त. कामं आवरली आहेत. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो सॅटरडे रुटीन सुरू आहे. जस्ट कॉफी पिऊन झाली आहे आणि आज सगळ्यात पहिले मेन काम केलं आहे ते म्हणजे स्वच्छ केरणी आधी पुसून झाल्यानंतर, जसं मी काल म्हटलं होतं की मला सगळी पायपुसणी बदलायची आहे. सो ती सगळी बदलून घेतली आहे. जी जुनी होती ती स्वच्छ धुवून वाळत टाकलेली आहेत. सो मेन काम झालेलं आहे आज. हे बघ, एक इथे ठेवलंय आपलं नेहमीचं किचन साठी एक, ओके. एक मधल्या पॅसेजचं इथे. आणि एक बेडरूम मध्ये. अच्छा, हा इथलं बरोबर. आणि बघ ना, ह्याला आपल्या कर्टनला आणि सोफ्याला पण छान असं हॉलला वगैरे छान मॅच झाली बघ ना. टाकल्यानंतर एक छान सगळं मॅचिंग दिसेल. येस. पण एक प्रॉब्लेम आहे. काय राहुला पण मी आत्ताच म्हंटल. काय झालं? तुलाही सांगते. हे बघ ना, हे सरकतं बघ. अरे हो, गुळगुळीत आहे थोडं. म्हणजे पटकन जर आलो बाहेर हा. आणि पाय सरकला हो, तर रिस्की आहे ना हे पण जरा. मग एक काम कर ना, काम करायला हवंतस तू. काय? पहिले धुवून घ्यायला हवे त्याचे, म्हणजे मग ते जाड झाले असते आणि मग ते घसरले नसते. अरे हा, हे नाही लक्षात आलं. ते काम करणार, ते आता धुतलेस ना. हे वाळू दे. हा, वाळल्यावरती बरं ते झालं. घाल हा, आणि मग हे चालेल. धुवून घे एकदा आणि मग घाल. म्हणजे ते व्यवस्थित बसतील. हा. नवीन आहेत ना ते राहूने परत मस्त लावले आज. राहू इथे पण घेऊन आलाय ते. हो, राहूचं फेवरेट. बाबा आता पाडणार आहेस का तू? नाही मग व्हायचं अजून. अच्छा, पूर्ण केल्यावर. कम्प्लीट करून बाबा टाक. हा काल 3दा पडलेलं हा. आणि आज 4दा पडलं. 4दा पडलं. पण 4 तरी वेळा. चांगलं होतं. 4 वेळा म्हणायचं. कर कम्प्लीट कर. कम्प्लीट कर आणि मग दाखव मला. आम्ही टॉवर्स बनवतो. पडेल हा ते आता. हात धरला तर बघ ना. किती माळे झाले, किती फ्लोर झाले, राहू बघ. माझे किती फ्लोर झाले आईचे आईचे? की माझे नाही. 9 फ्लोर. हो माझे माझे बघ. का आहेत ना एवढे? आईने जास्त घेतलं. आईने पटापट लावली ना बिल्डिंग. गावची बिल्डिंग पडली. इट्स ओके. रडायचं काय त्यात? परत बांधायची. मी बघ किती वेळा पडलं माझं. मी परत आई बांधायची. राव, आपण इथे घर घेऊया का या फ्लोअरला? तू कुठे घेणार घर? थांब थांब थांब. 4 5 6 7 8 फ्लोर. मी इथे 10th फ्लोअरला घेतो, चालेल ना? तुमचं नाही, अजून बघ. अंडर कन्स्ट्रक्शन ए, आहे. बघ, बघ, बघ. पडलं. हो. माझी 2दा पडली. पडू दे, परत बांधायचं. कारण एकदा तू शूट करत होता तेव्हा पडली हा. आणि आता मी 7 फ्लोर बनवलेली. पण परत बनवायचं आहे बघ, रडायचं ती कधीच पण नसतं. पडली. हा, आणि रडायचं नाही. आईचा 11 फ्लोर झालेला तो अच्छा. पण पडला. पडू दे, परत आणि एकदा बांधायचं. 9 फ्लोर झाला तो पण पडला. परत बांधायचं. जर नाही जमलं ना तर परत परत करायचं. बांधायचं. तुला जमणार. ट्राय बट डोंट डोंट क्राय. ते पण ट्राय अंटिल यू सक्सीड. चला, फिलॉसॉफी भरपूर झाली. चला आवरूया. निघायचंय. हो, चला चलो. फ्रेश होऊया. राहुला झालंय, राहूचं आवर पण चलो. नकोच राहिले. पटकन फ्रेश होऊया आणि मग आणि निघूया. निघूया. चलो. राहू आणि हे आईने भरायचं, असं नाही करायचं. स्वतः खेळणी आवरून ठेवायची. आता या वेळेस भरलंय आईने, नेक्स्ट टाइम आईला मदत करायची. ओके, हे लावून घेऊ का? हा, लावून घे ना ते. हे स्टिकर हे दिलंय स्टिकर. इझी आहे म्हणूनच म्हटलं ते पण लावून घे ना. बसलं हो, बसलं. थोडस अजून. हा, मध्ये घे. बस बस बस. चल, एक काम होऊन गेलं. हा, बरं झालं इथे वाढत ठेवलीस ती. आता काही प्रश्न नाही ना, कारण हो, काही टेन्शन नाही आता. टेन्शन नाही. तर मगाशी मस्त लंच केलं, त्यानंतर थोडासा आराम केला आणि आता फायनली तयार झालेलो आहोत बाहेर जाण्यासाठी. आज सॅटरडे आहे, सो अजून प्लॅन तसा काही ठरलेला नाही आहे, पण बाहेर तर पडणार आहोत. आणि 2-3 कामंसुद्धा आहेत. राहूसाठी जे तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल, स्टिअरिंग व्हील टॉय घेतलं आहे, त्यासाठी सेल घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर स्क्रूड्रायव्हरसुद्धा घ्यायचा आहे, कारण ते सॉकेट उघडण्यासाठी स्क्रूड्रायव्हर लागणार आहे.
ते सगळं घेतलं की आम्ही पुढे मग काय प्लॅन ठरतो ते बघूया. चलो राहू. आपण आधी सेल आणि स्क्रू ड्रायव्हर घ्यायचं आणि मग पुढे निघायचं. येस पहिले ते घेऊया आणि मग पुढे जाऊया. आणि गाडीतच सेल टाकायचे. गाडीतच सेल टाकायचं. बरं चालेल. चलो रेडी तू. चलो रेडी. ओके चलो निघूया. चला लेट्स गो. Let's go big game. अरे काय झालं एवढं? खुश आहे तो हा ते त्याचं ते टॉय स्टिअरिंग व्हील साठी आणि म्हणून त्याने तुझ्याकडनं बजावून घेतलंय. हा पहिले ते करायचंय आणि मग कुठे तुम्हाला जायचं तिथे न्या. विसरला तर बघ. विसरला तर बघ. नाही नाही आपण आता पहिले तिथेच जाऊ. पहिले तेच घ्यायचंय. तुझं हे काम Done. करूया. लक्षात ठेव. डन Yes. लक्षात ठेवतो एकदम डोक्यात. फायनली स्क्रू ड्रायव्हर आणि हे सेल मी घेऊन आलेले आहे. आता राऊचं जे स्टेअरिंग व्हील आहे त्यात पुष्कर ते सेल ऍड करतोय. थांब त्याचा स्क्रू लावू दे. थांब स्क्रू लावू दे बाबाला. तर राऊचं जे मेन काम होतं ते पहिले आम्ही केलेलं आहे आणि आता आम्ही लागलोय हायवेला. असंच म्हणतोय ड्राईव्ह करत करत RCT पर्यंत जाऊया. राऊला सुद्धा तिथे विमानं बघायची आहेत. सो म्हटलं चला जरा असं लॉंग ड्राईव्ह करत करत RCTला जाऊया. आम्ही आता मध्यात पोहोचलेलो आहोत. तरी अजून पोहोचायला एक 15-20 मिनिटं आहेत आम्हाला. ढगाळ वातावरणच आहे पण पाऊस पडत नाहीये. पण क्लायमेट खूप छान झालंय आणि असं संध्याकाळी जरा ड्राईव्हवरती जायला थोडंसं बाहेर पडल्यानंतर फ्रेश वाटतं. असं छान वाटतंय आम्हाला. पोहोचल्यावर भेटूया आपण. फायनली आम्ही RCTला पोहोचलेलो आहोत. थोडंसं मध्ये आम्हाला ट्रॅफिक लागलं आणि आता इथे आज मॉलमध्ये सुद्धा गर्दी आहे. सो आता पटकन गाडी पार्क करतो आणि मग मॉलमध्ये जातो. हा चलो. पोहोचलो आपण आणि राहू आणि आम्ही आलो आता हॅमलीजमध्ये. राहू सगळे टॉईज बघतोय. काय काय नवीन अजून घ्यायचंय का नको ना? घ्यायचा काही फिक्स नाही झालंय अजून आम्ही. काय झालं? टूलकिट हवंय. हे हवंय? हा टूलकिट घ्यायचंय का? बघ त्याला मी विचारते म्हटलं दुसरं काय हवंय तर दुसरं घे. चलो ये मध्ये दे इकडे. काय घेतलं? हेच घेतलं का 2? हे. आणि ते ठेवून दिलं का ते? काय? ते मगाचं ते ठेवून दिलं का? किट नको म्हण. किट नको. घेतलं आवडलं. आवडलं ना? हळू Oh my God. पडलो असतो. आई इकडे बघ. बघितलं काय? असंच सगळं करायचं आहे. मॉलमध्ये मस्त फिरून झाल्यानंतर मग आली होती ती म्हणजे डिनरची वेळ आणि त्यासाठी आम्ही गेलो होतो RCT मॉलमधील क्रीम सेंटर या रेस्टॉरंटमध्ये. पंजाबी फूड, इटालियन फूड असे बरेचसे ऑप्शन्स होते. त्यामध्ये आम्ही चना बटुरा आणि इटालियन बेक सिझलर हे 2 ऑर्डर केलं होतं. इटालियन बेक सिझलरमध्ये क्रीम चीज पोटॅटो, स्पॅगेटी, मॅक्रोनी, पोटॅटो वेजेस, स्टीम अँड ग्रिल्ड व्हेजिटेबल्स, ग्रिल्ड टोमॅटो आणि टॉप विथ अमेरिकन कॉर्न चीज बॉल आणि गार्लिक रोल असे बरेचसे पदार्थ त्या एका सिझलरमध्ये होते. सो मस्त आम्ही डिनर एन्जॉय केलं. आणि छान असं डिनर एन्जॉय करून लगेचच आम्ही घरी यायला निघालो. फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. मगाशीच डिनर करून आम्ही लगेच निघालो होतो आणि आता घरी पोहोचलो. थोडासा उशीर झालाय आम्हाला यायला. राऊत येता येताच झोपलाय. पण मस्त संध्याकाळ आम्ही एन्जॉय केली आहे आणि आता जरा पटकन फ्रेश होतो. आज हा व्लॉग इथेच थांबवते. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू अगेन. बाय.